वर्तकनगर नाक्यावरील पत्त्यांचा क्लब बंद करा, ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी। प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत अडथळा ठरत असलेला बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करण्याचे आदेश देऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना सदरचे बांधकाम अनधिकृत असल्याने निष्कासित करावे अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। वर्तकनगर हद्दीतील नाक्यावर माडा अभिन्यासातील म्हाडाच्या भूखंडावर लबडे नावाच्या व्यक्तीने जमिनीचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेली आहेत। त्यांच्या रम्मी क्लब सुरू केलेला आहे असून ते सध्या विकी सावके व पापा सावके नावाचे दोन बंधू हा क्लब भाड्याने चालवतात। सद्यस्थितीत सदरहू भूखंड हा म्हाडाने ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला असून त्या भूखंडावर ठाणे महानगरपालिकेने PPP तत्वावर पूर्ण बांधणीची योजना सुरू केलेली आहे। सदरहू योजनेअंतर्गत विविध प्रकल्प बांधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे। त्या योजनेअंतर्गत या क्लबचे बांधकाम बाधित होत आहे। मात्र क्लब चालवणाऱ्या व्यक्ती या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे बळाचा वापर करून सदरहू बांधकाम निष्कासित होऊ नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव वाढत आहे। स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार सांगून सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही, तरी सदरहू क्लब तातडीने बंद करून हे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्याकरिता ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांना आपण लिहावे ही माझी आपणाकडे नम्र विनंती आहे, असे पत्र आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आज सदर ठिकाणी जाऊन या गोष्टी सर्व मीडियासमोर निदर्शनास आणून दिल्या व सदर क्लब लवकरात लवकर बंद झाला नाही तर उद्यापासून धरणे आंदोलन करणार असे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मी उभा आहे, हा भूखंड आहे 404 सर्वे क्रमांक, हा तहसीलमधली नोंद, आणि हा भूखंड आहे 214चा 1 व 2। हा भूखंड वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीचा आहे आणि हा मागचा भूखंड म्हाडाचा आहे। म्हाडाने हा भूखंड वर्तकनगर आपल्या महापालिकेला दिला, वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीने पण महापालिकेला दिला आणि PPP योजनावरती तत्वावरती योजना राबवण्याचं काम महापालिकेने वर्क ऑर्डर दिलेली आहे। याच्यातून सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन होणार आहे। आजूबाजूच्या रस्ता रुंदीकरणात असेल, इतर प्रोजेक्ट्समधली येणार जे अस्तित्वातील हे भाडेकरू आहेत किंवा हे जे अनधिकृत बांधकामधारक आहेत त्यांना सगळ्यांना घरं देणार आहेत, पर्यायी जागा देणार आहेत ह्याच्यामध्येच, आणि वर्तकनगर शॉपकीपर सोसायटी जी आमची अधिकृत आहेत त्यांना आम्हाला पण पर्यायाने त्यांनी बांधून देणार त्याच्यामध्ये। आता प्रश्न असा आहे की बरेच महिने झाले, एक तर महानगरपालिकेने काहीही गुंतवणूक न करता महापालिकेला 50 कोटी रुपयाचा आर्थिक फायदा होणार आहे, ऑफिशियल फायदा, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, CFO चार्जेस आहेत सगळे। त्याचप्रमाणे महापालिकेला 50 कोटीची मालमत्ता मिळणार आहे ह्या बिल्डिंगमध्ये। ही मोठी बिल्डिंग आहे, 7.5 लाख फूट FS आहे, आणि तसं असताना ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ह्याच्यामध्ये रिकामे तर करत नाहीच आहेत, पण तुम्ही बघाल राजरोसपणे जुगाराचे अड्डे आहेत। आम्ही जुगाराचे अड्डे चालवणारे आमच्या भागातली पोरं आहेत त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही लवकरात लवकर खाली करा। त्यांनी भाड्याने घेतलंय, ते काय त्यांच्या मालकीचे नाही, त्यांनी भाड्याने घेतलं, तुम्ही लवकरात खाली करा, आमच्या योजनेला मध्ये आड येऊ नका। परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि हे महापालिकेचे अधिकारी किंवा पोलीस खात्याचे लोक असल्यामुळे हे ह्यांना पाठीशी घालतात, ह्यांना हप्ते मिळतात, हे राजकीय पुढारी त्यांचे होर्डिंग्स ते लावतात, यांचा खर्च कार्यक्रमाचा तो करतात, आम्हाला ते करायचं आणि म्हणून वारंवार सांगून सुद्धा होत नाही। म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे। हा क्लब जर आज संध्याकाळपर्यंत बंद नाही झाला पूर्णपणे, उद्या सकाळी मी इथे आमरण उपोषणाला बसणार, अशा प्रकारचं पत्र मी आता पोलीस स्टेशनला पण देऊन आलो आहे, पाठवलेलं आहे, आणि हे काल CPंना पत्र दिलेलं आहे डुमरे साहेबांना। आणि मग इथेच नाही थांबणार काँग्रेस संपूर्ण ठाण्यामध्ये मटक्याचे क्लब, ह्याचे क्लब, जुगाराचे क्लब जेवढे चालतात, मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, हुक्का पार्लर, लेडीज बार, तिथे सगळीकडे काँग्रेस उतरणार। इथे जर डिवचला आम्ही फक्त या योजनेपुरती बोलतोय, आम्हाला जर डिवचलं कोणी धमकी दिली सत्ताधाऱ्यामधले की कसा खाली करतो काय करतो बघा, मग आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवणार कुठला भाई बी येतो आम्हाला बघायचे, दगडी चाळीतला येतो, तिहार जेलमधला येतो, जमशेदपूरच्या जेलमधला येतो की कराचीवरनं येतो, बघायचं आहे मला पण कोण कुठल्या भाईमध्ये किती दम आहे या विक्रांत चव्हाणला हात लावायला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावायला। पोलिसांची काय भूमिका आहे? पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत। पोलिसांना सांगितलं आज आम्ही वाट बघणार नाही, उद्यापासून पोलिसांनी केलं तर आम्ही सांगणार सगळ्यांना सस्पेंड करा, सगळ्यांवरती बडतर्फीची कारवाई करा। त्या क्लबला हे नाही आहेत, लायसन्स नाही आहे। बोला, जुगाराचा अड्डा आणि अजून काय भाडे नाही का इथे? दुसरं काय? बरेच आहेत, इथे नाही आहेत। इथे वेश्या व्यवसाय मागच्या बिल्डिंगमध्ये चालतो, ती बिल्डिंग बघा आता पळून गेले, सगळे रिकामे आहेत। या नाही, या मोठ्या बिल्डिंगमध्ये नाही, आता मी तुम्हाला दाखवलं तिकडे
हा ही C1 कॅटेगरीतली बिल्डिंग आहे, ही सुद्धा अजून तोडत नाही. लोक हे योजना हे राजकीय वरद असतं आणि ज्यांनी ठरावावर सह्या केल्या, ज्या नेत्यांनी ठरावावर सह्या केल्या, महासभेचा ठराव झालेला आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे, स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे, ज्या नेत्यांनी सह्या केल्या, ज्या नेत्यांनी याच्यावर, तेच नेते इथे सांगतात खाली करू नका. आता त्याच्या पुढे आणखीन काही गोष्टी आहेत, कोणाला काय मिळालंय मी इथे नंतर बोलेन. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्याकडून शेकडो तक्रारींचे निवारण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवार रोजी जनसंवाद उपक्रमाचे आयोजन. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार रमेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी यांनी नागरिकांच्या समस्या दोन मिनिट शब्द सांगा जरा कसं. तसेच पदाधिकारी श्रीमती संदीप शिंदे, दादा शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते हे देखील तसेच पंच्याहत्तर 85 विशेष मेहनत करून 2 सुवर्ण पदक प्राप्त केले. म्हणून आज उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली. ती या ठिकाणी अशोक वैती साहेब असू दे, साप्ते साहेब असू दे, गाडवे साहेब असू दे, गोलब साहेब असू दे, रेखा मिंडजकर, अफसलमन साहेब, आमची शिंगारी ॲडव्होकेट मॅडम, पडवळ साहेब, रमाकांत, ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात. या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा जे खेळाडूंना प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या. त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी जे मेडल मारले, गोल्ड मेडल मारलेलं आहे आणि कुठलं मारलं आहे, गोल्ड, दोघींनी गोल्ड मेडल मारले. ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केले. त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथराव शिंदे साहेबांचं कर्तव्य. प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला, सत्कार झाला आहे. आशा आहे जगाच्या स्पर्धेत देखील
ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एकनाथरावांना असेल आणि आम्हाला देखील असेल, ठाण्याला तो अभिमान असेल. आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 75 वजनी गटामध्ये आणि 85 वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये 2 सुवर्णपदक आपल्या ठाण्यातल्या या कन्येने मिळवलेले आहेत. श्वेता आणि पल्लवी. एक चांगलं भौगोलिक यश मिळालेलं आहे. बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्य देखील मिळालेलं आहे. एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आहे. त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलींनी एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे. दोघींनाही त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये पुढे अशाच प्रकारच्या काही इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा. नक्की शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य केलं. खूप आनंद होतो आहे. बेसिकली आम्ही ठाण्यातून गेलो आणि दुबईमध्ये आम्ही हे पॉवर लिफ्टिंगचे जे इंटरनॅशनल गेम आम्ही खेळून आलो आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघींनी पण गोल्ड मेडल जिंकून आलो आहे. तिन्ही गटामध्ये जे स्क्वॉट, बेंच आणि डेडलिफ्ट आहे. एवढंच म्हणेन की असंच पुढे आम्हाला शिंदे साहेबांनी, वैती साहेबांनी आम्हाला असंच प्रोत्साहन द्यावं. आम्ही पुढे अजून भरपूर इंटरनॅशनल येणार आहेत, पुढे नॅशनल येणार आहेत ज्याच्यामध्ये आम्ही भाग घेणारच आहेत. तर आम्ही फक्त एवढं सांगू, त्यांचे एक धन्यवाद करीन मी की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, प्रोत्साहन केलं की जा तुम्ही पुढे, म्हणून त्यासाठी मी थँक्यू बोलतो. आणि मेन शिंदे साहेबांचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं मी आभार मानते की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले याबद्दल. थँक्यू. आम्हाला दुबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं पहिलं थायलंडची ट्रिप झालेली ना, तर ती आत्ता 2-3 महिन्यापूर्वीच झालेली. 2-3 महिन्यापूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडंसं आमचं हालाकीचं चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं. तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी, शिंदे सर आणि वैती सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना, बाकी कोणीच नाही केला. आम्ही खूप ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी, आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत, आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे, पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडू नाही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो. तिथे जाऊन पण असं नव्हतं की कॉम्पिटिशन नाही, तिथे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया खूप साऱ्या टीम्स होत्या. तर असं डोक्यावर बर्डन होतं की अरे आपण कुठून आलोय आणि जिंकू की नाही, पण नाही बोलला, आम्हाला एवढ्या जणांनी सपोर्ट केला आहे तर जिंकायचंच आहे. मी शेवटी खूप असं दोघींनी पण कष्ट करून तिथपर्यंत जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने गोल्ड घेऊन आलो आहे. स्पेशल थँक्यू एकनाथ शिंदे सरांचं. त्यांनी आम्हाला एका फक्त भेटलो आणि त्यांनी लगेच आम्हाला स्पॉन्सरशिपसाठी सपोर्ट केला. प्रदूषण करणाऱ्या वाहनांना इंधनबंदी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधनबंदी करण्यात विचार असून लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमरावार व इतर अधिकारी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. तथापि ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचा देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक
एअर क्वालिटी इंडेक्स वेगाने घसरत चालला आहे. त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड QR कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनांची हवा गुणोत्तर निर्देशांनुसार तपासणी केली जाईल. त्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. नो PUC नो फ्युएल अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे. त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी त्यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. ठाणे महापालिकेने केलेली 95 कोटीची मालमत्ता कर वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वसुलीत 12 कोटींनी वाढ. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर वसुलीवर भर देत 1 एप्रिलपासून करदात्यांना कराची देयके पाठवण्याबरोबरच मोबाईलवर लघु संदेश पाठवले असून त्यास प्रतिसाद देत ठाणेकरांनी महिनाभरात 95 कोटी 32 लाख रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कर वसुलीत 12 कोटींनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तसेच 95 कोटींपैकी 75 कोटी रुपये नागरिकांना ऑनलाईनद्वारे भरले आहेत. ठाणे महापालिकेने 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिना अखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने 1 एप्रिलपासूनच पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजी या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके पालिकेने करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे. त्याच प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे 1570 ठाणेकर करदात्यांनी 1 कोटी 80 लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला होता. तसाच प्रतिसाद ठाणेकरांनी महिनाभरात दाखविला असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 95 कोटी 32 लाख रुपये जमा झाले आहेत. घोडबंदर आघाडीवर तर वागळे दिवा पिछाडीवर. घोडबंदर भागासाठी असलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वाधिक 36 कोटी 1 लाख रुपयांची कर वसुली झालेली आहे. तर सर्वात वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातून सर्वात कमी 2 कोटी 67 लाख आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 2 कोटी 94 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. याशिवाय उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 8 कोटी 24 लाख, नौपाडा कोपरी विभाग समिती क्षेत्रातून 12 कोटी 42 लाख, कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 3 कोटी 14 लाख, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून प्रत्येकी 3 कोटी 14 लाख, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रातून 3 कोटी 35 लाख, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 19 कोटी 70 लाख आणि महापालिका मुख्यालय येथील केंद्रात 3 कोटी 70 लाखांचा कर जमा झाला आहे.